चे लेख आणि ऊसतोड कामगाराचा मुलगा या गणितातून बाहेर येऊन सोलापूरच्या विकासावर बोलावं असं माझं मत आहे. आमच्या मताने तर परिणितीताई शिंदे निवडून यायला पाहिजे. मला तर असं वाटतं की राम सातपुते यावं. राम सातपुते यावं. लोकसभेच्या परिणिताई शिंदेच. प्रणितीताई शिंदे. प्रणितीताई शिंदे. आता जसं सिद्धेश्वर स्वामी महाराज जसं खासदार झाले तसं शनी मंदिरलाच बघितलो, पुन्हा इथून बघितलो नाही. मला तर वाटतं प्रणितीताईचं जरा कामकाज आहे. शिंदे मॅडमच काय येतील? काय येतील सांगा की. स्थानिक आहेत म्हणून. राम सातपुते बीजेपी आतापर्यंत खूप काही काम केलंय ना, मग राम सातपुते यायला राम सातपुते यायला हवं. काम करते प्रणितीताई शिंदे. प्रणिती शिंदे. हो. कोण काम करेल असं वाटतं तुम्हाला? परिणितीताई शिंदे. काय मत प्रणिती शिंदे येईल. काय सोलापूरचा मावा फेमस झालाय? बोल असं काय म्हणताय तुम्ही सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल? काय नव्हतं अंडी तर तुम्ही रोज विकताय. वैयक्तिक मत राम सातपुतेंनी यावं. त्यांना नवीन रक्त त्यांना हे द्यायला पाहिजे. केंद्रात मोदी सरकारची गरज आहे आताच्या तर याला सध्याच्या पिढीला. केंद्रात मोदी आणि सोलापूरमध्ये केंद्रात मोदी असले तर सोलापुरात पण मोदीच सीट यायला पाहिजे. तर रामभाऊचं चांगलं योगदान आहे, युवा नेतृत्व आहे, चांगलं आहेत त्यांनी. एकच सांगतो, केंद्रात बीजेपी आणि सोलापुरात बीजेपी असंच पाहिजे. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव सुधीर आहे. सोलापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत आहे की राम सातपुते आहेत, काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आहेत. याबद्दल तुम्हाला कोणता नेता कामी पडेल असं मला वाटतंय? मला असं वाटतंय की मला सातपुते साहेब ठीक आहे. माझं मत आहे बीजेपी, राम सातपुते. बस. जय श्रीराम. पाण्याची समस्या सोडवली पाहिजे. सोलापूरची पोरं सगळे मुंबई पुण्याला तिकडेच पळून जातात. आई बाबा इथे बसतात, त्यांनी महिन्याला पगार पाठवतात. तिकडे येतात, पगार पण पाठवत नाहीत काही लोक. फक्त म्हाताऱ्या माणसांचं शहर झालंय, रिटायर लोकांसाठी शहर झालंय. राम सातपुते आवडतं. राम सातपुते जे आवडतं. भाजप म्हणजे राम सातपुते आहे. राम सातपुते. राम सातपुते. चला. निवडून कोण पण आलं तरी सोलापूरचा विकास होणं महत्वाचं आहे. सोलापूरच्या युवकांचे प्रश्न सुटणं महत्वाचं आहे आणि सोलापूरच्या सर्व बाजूने विकास होणं महत्वाचं आहे. कारण सोलापूरच्या एवढ्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये विकास फार कमी झाला आहे. विकास होणं महत्वाचं आहे. कोणता पक्ष का खासदार होईना, फक्त लोकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि समाजातील सर्व स्तरातील प्रश्न सोडवायला पाहिजे. नमस्कार. बेधडक चर्चा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शक व सध्या आपण आलेलो आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चा गावची खासदारावरची आणि विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सोलापूरचे ग्रामस्थ, सोलापूरची मंडळ या ठिकाणी आहेत. नक्की त्यांची समस्या काय आहेत, नक्की लोकसभेच्या निवडणुकीला कोणता खासदार त्यांनी निवडून देणार आहेत किंवा एकंदरीत या ठिकाणचा विकास झालेला आहे का नाही याबाबत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. 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 काय आपलं नाव? गोपाळ भीमराव शिंगे. काय रंगबिंग लयच लावलाय? माझं रंगपंचमी. सोलापूरच्या लोकसभेचं जे काही निवडणूक सुरू आहे आता, त्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोण उमेदवार चांगला असं तुम्हाला वाटतंय? आमच्या मताने तर परिणितीताई शिंदे निवडून यायला पाहिजे. काय निवडून यावं असं तुम्हाला वाटतं? त्यांचं कार्य आहे, काम बी चांगलं आहे. आम्हाला सहकार्य भरपूर करते रिक्षावाल्यांना. त्यामुळे परिणितीताई शिंदे निवडून यायला पाहिजे. का भाजपचे काही काम करत नाहीत का? काय भाजपचे खासदार कोण आहे हीच आजपर्यंत आता 10 वर्ष झालं खासदार कोण आहे हीच आम्हाला नेमकं माहित नाहीये. काय मग आता भाजपला मतदान तर करून काय उपयोगाचा आहे? काँग्रेसला मतदान केल्यानंतर त्यांनी काम करतील असं आता वाटेल का? सध्या तर परिणितीताई आमदार असून आमचे थोडे बहुत प्रश्न सोडवतात ते आमचे. आणि आता प्रत्येक रिक्षाला ड्रेस वगैरे बी द्यायला लागले त्याने. मग आमचे सगळं जी काय अडचणी असतील त्यांनी सगळे आमचे थोडं करून सॉल्व्ह करतातच. मग आमचे तर मतदान त्यांनाच करावं लागणार आहे. कोणाचं गुलाल उधळेल असं तुम्हाला वाटतंय? तर परिणितीताई शिंदे काँग्रेसचाच गुलाब उधळेल असं वाटतंय. नमस्कार. काय आपलं नाव? बबलू खरात. मोठ्याने बोला ऐकायला. बबलू खरात. काय वाटतं तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीबद्दल? लोकसभेच्या परिणिताई शिंदेच. का तर आमचे सगळे रिक्षावाल्यांचे कामं करतात त्यांनी. त्यांचं स्टेशन सहकार्य भरपूर आहे रेल्वे स्टेशनला ताईंचं. म्हणून परिणिताई शिंदेच. आता राम सातपुते बद्दल तुमचं काय मत आहे? आता ती राम सातपुते आमच्या सोलापूर शहराला नाही. प्रणिती शिंदे कधी भेटलाय का? कधी जाऊन बोललाय का? लय वेळा भेटले. कोणत्या कामासाठी गेला होता? आमच्या रिक्षा संघटनेसाठी सगळेजण मिळून भेटला होता. नमस्कार. नमस्कार. काय तुमच्या समस्या काय? समस्या आता मध्ये तसं प्रणितीताई शिंदेने विकास केला आहे तसं पूर्ण सोलापूर सिटी मध्ये विकास करेल अशी माझी अपेक्षा आहे.
हा पूर्ण खासदारकीसाठी निवडणुकीला आता त्यांनी थांबलेले आहेत. हा मध्ये मध्ये विकास केला तसंच पूर्ण जिल्ह्यात पूर्ण, विकास हा, करावा, हा. असं तुमचं मत हा आहे. मत आहे आणि करतील बी करतील एवढी गॅरंटी आहे. आतापर्यंत कोणकोणते हुशार आहे, स्मार्ट सिटी तिने केले, प्रयत्न केलेत भरपूर. तसं भाजपकडून उमेदवार थांबलेला आहे. राम सातपुते सुद्धा हुशार आहेत म्हणते ते. आता जसं सिद्धेश्वर स्वामी महाराज जसं खासदार झालेत हा. तसं शनी मंदिरलाच बघितलो, पुन्हा इथून बघितलो नाही हा. खासदार साहेबांना बी काय. आणि काय 50 लाख रुपये अख्ख्या भारतात तिने फक्त कमी निधी आणलेले एकच खासदार आहे सोलापूर शहराचा, स्वामी. 50 लाख रुपये निधी आणलेले. 1 वर्षाला 5 कोटी निधी असतंय. मग 5 वर्षाचा 25 कोटी रुपये निधी झाला. मग कुठे गेला निधी? विकास कुठे गेला? विकास झाली ती म्हणजे काय झालं विकास? सोलापूरमध्ये विकास झाले, रस्ते झाले, ती ही झाली ती काय एक सारी उद्योगधंदा कामं झाली. नाही. पेपरवरती तर सगळं सोलापूरचे विकास आहे. निम्मे लोक पुण्याला कामाला, जॉबला, हा. गोरगरीब जनता. समजा बीडी कामगार आहे, मिल बंद पडलेले आहेत सोलापुरात, बेकार आहे, भजी गाडी, पान दुकान, रिक्षा, याच्या पलीकडे काय नाही अशी सोलापुरात. परिस्थिती का निर्माण झाली सोलापूरकरांची? ही राजकारणी तुम्हीच लोकांमुळे निवडून दिलाय झाली. ना त्यांना. राजकारणी लोकांमुळे झाली. राजकारणी तुम्ही निवडून दिलाय त्यांना. आता काम करतील म्हणून निवडून दिलंय. हा. मग आता त्याच पद्धतीने होणार का आता पुढं? तुम्ही बघा, पहिले खासदार वल्ल्याळ होते, हा. पुन्हा प्रतापसिंग मोहिते पाटील होते, बनसोडे होते, स्वामी होते, सुभाष देशमुख होते. काय केले? भाजपचेच आहेत सर्व हे. काय काम केले? हा. आता जय सिद्धेश्वर महाराज आहे हा, मग काय काम केले दाखवा मला. यानंतर कोण होणार? पर्यंत शिंदे त्यांनी होणार. पण तसंच करणार असं करत वाटतं? नाही, आम्हाला एवढा विश्वास आहे, विश्वास आहे. नमस्कार. नमस्कार. या इकडे मध्ये काय आपलं नाव? राजू चंद्र लयच रंग लावलाय तुम्हाला. लावलाय. तुम्ही लावलाय? हे काय आमचेच कार्यकर्ते समजा. सगळ्यांनी मिळून लावलाय. हा. जास्त तुम्हालाच लावलाय म्हणून विचारतोय. आम्ही ताईचे कार्यकर्ते आहेत. काय अध्यक्ष तुम्हीच आहे का इथं? हा. ताईचे कार्यकर्ते म्हणल्यावर असं होणार. बर बर. काय वाटतं तुम्हाला? काय नाही, ताईच ताईच वाटतं. एकमेव ताईच. बरं चला, ह्यांचं पण म्हणणं ताईच आहे. झालं का तुमचं? नमस्कार. नमस्कार. काय नमस्कार. काय करताय? काय करताय? रिक्षा रिक्षापासून किती काय इन्कम काय मिळतंय असं वाटतंय? पोट भरतंय का? पोटापुरतच आहे, ते पलीकडे काय नाही. सोलापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे? कोणत्या शिंदे आम्हाला स्थानिक मला रंगच कमी लावलाय. रंग कमी लावला. कमी लावलं मी सगळ्यांना भांडलाय सर का मला? मला कमीच लावते. कमीच लावते का? जास्तच प्रेम आहे तुमच्यावरती. प्रेम भरपूर आहे रिक्षाला. पण काय शिंदे हा. का ते सोलापूर स्थानिक बी आहेत, प्लस आम्ही त्यांच्यापाशी घरी जाऊ शकतो. कधी भेटलाय का जाऊन त्यांना? भरपूर वेळा गेलो आम्ही. काय भरपूर. कामासाठी जाऊन भेटलाय? आमच्या रिक्षावाल्याची कामं बाकीची. नमस्कार. काय लय हसा लागलाय तुम्ही? तुम्हाला काय माहित आहे? काय यंदाचा गुलाल प्रणित शिंदे फिक्स आहे. कोण हसायला लागलो? फिक्स आहे. गुलालाच उतरवणार आहे. गुलाल हे रंगपंचमीचा गुलाल म्हणजे ना. त्यांनी काय काम केली नाही का? हे रस्ता कोणी केलं? नाही, थोडं. लावून टाकला हे बापरे. हे गुलाल फक्त आता रंगपंचमीचा नाही, हे विजय ताईचा विजय. लावलाय. लेख सोलापूरचे असं गुलाल कुणाचं उधळणार आहे तुम्ही? प्रणित शिंदे रणजित शिंदेचं गुंगा उतरणार. राम सातपुते का नको? राम सतपुते कोण? त्यांनी पण कामं केलीत की कुठे केलेत? कुठे केले? त्यांना ओळखताय का? कधी बघितलं का त्यांनी? नाहीच की, पहिल्यांदा नाव ऐकलं मी. पहिल्यांदा नाव ऐकलंय. ची सोलापूरची लेख हा. आम्ही तिला निवडून देणार. त्याने म्हणले की आमच्या वडीलधाऱ्या माणसाने आहे ना इथं येऊन आहे ना ऊस तोडी कामगार केली असं म्हणते त्याने. राम सातपुते आता शिंदे साहेबांनी विचार केलीच म्हणते त्याने. बर, सुशील कुमार शिंदे साहेबांनी सुद्धा मध्ये काम केलंय. सोलापूरचे त्यांनी नाही काम केलं. कुमार शिंदेने काम केलं का इथं सोलापूरच्या जनतेसाठी? केलंय की त्यांनी जर नाही आताच तुमच्या एका साथीदारानं म्हणले की आमच्यासाठी रोजगाराचं काहीच नाही. पुण्याला जाते ती, मुंबईला जाते ती. हे त्यांच्या ट्रिप मध्ये नव्हते ना परत त्यावेळेस. सत्ता त्यांची यांची कामं होती, होती. त्यावेळेस काम होते. रोजगार होता. रोजगार होता, बरं. व्यवस्थित काम होते. चला. काय नाव आपलं? गोपाळ कुठून? सोलापूर. सोलापूरची निवडणुका लागलेली आहे ती. काही दिवसातून निवडणुका उमेदवार सध्या जाहीर झालेली. त्याबद्दल तुमचं मत काय? उमेदवार असा पाहिजे की जेणेकरून आपल्या सोलापूर शहराचा, जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे. सध्याला पाण्याची टंचाई आहे, ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. असं एखादा उमेदवार भेटला नाही असं वाटतं? अजूनपर्यंत नाही. कोण असेल असं वाटतं तुम्हाला आताचा उमेदवार? काँग्रेसकडून प्रणिती शिंदे थांबलेली आहे, ती भाजपकडून शक्यतो मला तर वाटतं प्रणितीताईचं जरा कामकाज आहे, भविष्यात ते खासदार होण्याची शक्यता आहे असं मला वाटतंय. कारण ते आमदार असताना संपर्कात लय जणांमध्ये आहे. आता पण खासदार होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. राम सातपुतेचं काम चांगलं नाही का? कधी सध्याला आम्ही तर ते सोलापूर जिल्ह्यातला माणूस असला तर ते शहरातले लोक त्यांना ओळखत असतील तर त्यांना मत देतील. नाव सांगा. कुठून आहे तुम्ही? सध्या सोलापूरच्या निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे थांबलेली आहेत काँग्रेसकडून आणि भाजप. शिंदे मॅडम येतील. शिंदे मॅडमच काय येतील? काय येतील सांगा की. स्थानिक आहेत म्हणून. स्थानिक आहेत म्हणून तुम्ही त्यांनी काम करतील असं वाटतं का तुम्हाला?
कधी जाऊन भेटला का त्यांना तुमची समस्या घेऊन? कोणती समस्या घेऊन गेला होता त्यांच्याकडे तुम्ही? इथलं सगळं ड्रेनेजचे वगैरे ते सगळे काम आमदारकी असताना नाही का त्यांनी इथले काम येऊन स्वतःहून करून दिले. स्वतः येऊन गेलते ते. आणि राम सातपुते यांना ओळखता का? नाही ओळखत. चला नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? काय नाव? बाळू दादाराव घोडके, बाळू दादाराव घोडके. इथलेच का सोलापूरचे? सोलापूरचे काढाले काढायचं. काय वाटतं तुम्हाला सोलापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल? सोलापूरचं काय आता जे काम करेल ज्याचं नाव आहे ते येईल. आता काय कोण काम करेल असं वाटतंय तुम्हाला? परिणिती शिंदे. रणजित शिंदे काम करेल असं वाटतंय तुम्हाला? जाऊ दे. बोला बोला, नाव सांगा. नाव सांगा, पळू नका. तुम्ही जर असं जर पळला तर कसं? नाव सांगा. तुमचं नाव काय? गणेश वाघमारे. गणेश वाघमारे. सध्याची लोकसभेची निवडणूक लागली, कलर लावून नाही तुम्हाला? सध्याची लोकसभेची निवडणूक चालू आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय मग प्रणिती शिंदे येईल. प्रणिती शिंदे काय? सगळेजण प्रणिती शिंदे म्हणलं तर दुसऱ्यांनी काय करावं का नाही? करावं जरा करायला काय नाही, त्याला काय असतं. का दुसरे काम करत नाही ती का? करतो की त्याला काय करतो. प्रणिती शिंदेने आजपर्यंत कोणकोणती कामं केली असं एखादा काम सांगा. सोलापुरात भरपूर काम केलेलं आहे. सोलापुरात काम केली ते. केलेलं गरीब लोकांना जास्त बघितलेलं आहे. काम भरपूर झालेलं आहे. सध्याचे विद्यमान जे काही सध्याचे खासदार होते जय सिद्धेश्वर महाराज, त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे असं म्हणतात लोक. काय केलं ते काय महाराज ते काय करणार आहे ते मठामध्ये बसणार. मग कधी बघितलंय का त्यांना? बघितलं की रोज अकोलकोटला बघितलं, इकडे सोलापुरात बघितलंय. सोलापूर मध्ये बघितलंय का? बघितलंय काम करताना बघितलंय का त्यांना? नाही काम करताना काय बघितलं नाही. प्रणिती शिंदे चांगले उमेदवार आहेत असं चांगले मला उमेदवार आहे, वाटतं. काम करते. बाकीच काय नाही म्हणजे चांगल्या गोष्टीला कुठल्या काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी काम ऐन टायमाला बोलवलं की येते तिने. कसं काय नाही कुठं 10 वर्षाच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती. जातीचं वगैरे काय भेदभाव करत नाही, काय नाही. सगळं कामाला ते करते काम, त्याचं काय टेन्शन नाही. म्हणून ते येतील असं तुम्हाला वाटतंय? हो. सोलापूरकरांची समस्या काय आहे? सध्याची पाण्याची समस्या. पाणी आहे का तुम्हाला? पाणी नाही, पण 6-6 दिवसाला पाणी येतं, काय करायचं. 6-7 दिवसाला. आता दुसऱ्या दिवशी पाणी संपलं तर काय करता? मग दुसरा आता हाय हापशेवर जायचं, बोर मारायचं कुठं. हापशाचं पाणी संपलं तर पुढं हापशेच पण दुसरा हापसा बघा. आता काय करायचं. आता सोलापुरात पाणीच काम नाही, पाऊस नाही, काय नाही, मग कसं करायचं. मग विकासाची कामं झाली नाही असं वाटतं? मग आता होईल ना. आता आज ना उद्या होईल. आता इलेक्शन चालू होणार पुढच्या 2 महिन्यांनी. इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन होतं, विकास होईल असं वाटतं का तुम्हाला? होईल असं थोडंफार होईल. आता काय सांगता येतं. म्हणजे सध्याचे जे काही खासदार तुमचं नाव घेतलंय ते आल्यानंतर होईल असं तुम्हाला वाटतं? होईल काय आज ना उद्या होईल. आले तर होणार नाही. कोण काही ना पण काम करायला पाहिजे ना. काय नाव आपलं? आपला शेख इलाई काय म्हणायचं. सध्याची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, त्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे? काय म्हणताय तुम्ही सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल? काय नाव नुसतं अंडी तर तुम्ही रोज विकताय. हबीब शेख, सोलापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय सगळं घोटाळा झाला सगळं घोटाळा झालाय का? मग आता घोटाळा काढा की. इलेक्शन करायचं म्हणलं तर जीवावर आलं आमचं ते. मतदान करा, कुणाला करा हे आलं. सगळं आग लावून टाकलंय मोदीनं. भारत देशाला मातीत घातलंय. काय करायचंय त्याला? मोदी वाटतंय का असं तुम्हाला आता? तो त्याला घालायचं मातीत, त्याला येऊ द्यायचं नाहीये मोदीला. असं एखादा चांगला उमेदवार कोण आहे असं वाटतं? आता राहुल गांधी आहे सध्याला काँग्रेसचा. ते काय तर करेल, ते येईल पुढे देशाला सुधरेल एवढी आमची इच्छा आहे. आणि ते मोदीला मातीत घालायचं आम्हाला काम आहे आमचं. म्हणजे येणार नाही त्याने? येणार ना, नक्की येणार नाही. सोलापूरच्या लोकसभेबद्दल काय मत आहे तुमचं? सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे थांबलेले आहेत काँग्रेसकडून. मग ते काँग्रेस कार्यकर्ते चांगले होते. चांगले ना? आपल्या सोलापूर जिल्ह्याला ते 1 नंबर कार्यकर्ते होते. कामं केलीत का ते? कामं लय भरपूर केलेत. काय काम केलीत? आम्हाला जीवाला माहित आहे ना काय काय केलं ते सगळं माहित मला माहित आहे, जनतेला पण कळू द्या. आहे. जनतेला पण कळलं. काय लोकांना घरदार दिले, काय लोकांना कोणाचं लग्न करायला पैसा दिले. एक जण तर म्हणते तिकडे बाजारामध्ये कामच केलं नाही त्याचं. ए नाही, खोट आहे ते, सगळं खोट आहे. पण शिंदे सारखे मुलगी सोलापुरात नाहीच होते. 1 नंबर बाई होते, 1 आता नंबर. आमदार होते, आता खासदारकीसाठी त्यांना आता येणारच ते खासदार खासदारच होणार का त्यांनी? होणार ते होणार, नेमकी होणार. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव भूषण पोतनीस आहे आणि मी सोलापूरचा रहिवासी आहे. सोलापूरच्या लोकसभेबद्दल तुम्हाला काय वाटतं? लोकसभेबद्दल आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की शिक्षण आणि बेरोजगारी ह्याच्यावर काम व्हायला पाहिजे. बाकी प्रगती वगैरे आहे, सुधारणा व्हायला लागली आहे, पण बेरोजगारीवर काम व्हायला पाहिजे. जेणेकरून जे मोठे मोठे मिल बंद पडले त्याच्यावर काहीतरी सरकारने काय निर्णय घ्यायला पाहिजे. आणि इथं शिक्षण हे फार महत्वाची गोष्ट आहे, ह्याच्यावर पण देशाने लक्ष द्यायला पाहिजे. आणि सोलापूरचा विकास व्हावा हेच लोकसभेमध्ये आमचं पुढे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी खासदारकीसाठी आहे ना, प्रणिती शिंदे थांबले काँग्रेसकडून, भाजपकडून राम सातपुते थांबलेले आहेत. यामधील असं काम करणारा कोणता नेता तुम्हाला वाटतो? आता प्रणितीताई शिंदे यांचं व्यक्तिमत्व मोठं आहे, त्यांचं राजकारणी करिअर पण मोठं आहे. सातपुते साहेबांचं पण कसं, मोदी साहेबांचा हात जर असेल आणि जर वरनं निधी त्यांनी आणला तर सोलापूरचा विकास चांगला नक्की होईल.
हे मला म्हणायचं. कोण येईल असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत काय? माझं वैयक्तिक मत राम सातपुतेंनी यावं. त्यांना नवीन रक्त आहे, त्यांना हे द्यायला पाहिजे. आणि जरी प्रणितीताईंनी जरी काम करायची तयारी दाखवली तर त्यांचा पण आम्हाला काही विरोध नाही. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय नाव आपलं? राहुल रासुरे. सध्याचं लोकसभेची निवडणूक तोंडावरती आलेली आहे, त्याबद्दल सोलापूरकरांचं काय मत आहे? सोलापूरकरांचं काय मत मी सोलापूरकरांचं सांगू शकत नाही, पण माझं वैयक्तिक महत्वाचं आपल्याला राष्ट्र महत्वाचं आहे. कोणी येऊ दे, फक्त आपल्याला केंद्रात मोदी सरकारची गरज आहे. आताच्या तर याला सध्याच्या पिढीला केंद्रात मोदी आणि सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये केंद्रात मोदी असले तर सोलापुरात पण मोदीचं सीट यायला पाहिजे. तर रामभाऊचं चांगलं योगदान आहे, युवा नेतृत्व आहे, चांगलं आहेत त्यांनी. असं काय मी म्हणू शकत नाही की बाबा कोणी, पण फक्त काय म्हणायचं केंद्रात जे आपलं पाहिजे आपल्या इथं सोलापुरात पण तेच पाहिजे. पुढच्या भविष्यासाठी चांगलं केंद्रात काम झाली ती आणि सोलापूरमध्ये काम झालं नाही असं म्हणते ती असं सोलापूर. म्हणतात पण सगळ्यांना वेळ हवा पाहिजे असतं. 5 वर्षाचा वेळ दिलाय असं पण म्हणतात. म्हणतात पण सगळे बघावं लागतं. असं म्हणत नाही की फक्त महाराष्ट्रासाठी सोलापूरसाठी असं म्हणत नाही मी. केंद्रात पूर्ण बघावं लागेल. 5 वर्ष या सोलापूरचा होईल, लातूरचा होईल, टप्प्याटप्प्याने होत असतं. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त तुम्ही राष्ट्र महत्वाचं बघा. काय नाव आपलं? सौदागर फडतरे. सध्याचं नाही रंग तुम्हाला लावत नाही, मला एकट्याने घासलाय तिथं. कुठं? सोलापूरची लोकसभेची निवडणुका लागलेली आहे, त्याबद्दल तुमचं मत काय? सोलापूरची लोकसभा खासदारकीसाठी आहे ना, आता निवडून द्यायचं ठरलेलं आहे. प्रणिती शिंदे काँग्रेसकडून थांबलेली आहे, ती भाजपकडून राम सातपुते थांबलेले आहेत. तुम्हाला भविष्यासाठी कोणता खासदार कामी पडेल किंवा तुमचं काम कोणता खासदार करेल असं तुम्हाला वाटतंय? सांगू शकत नाही. सांगू शकत नाही का? काम सोलापूरचा विकास झालाय का? सोलापूरचा विकास झालाय का? झाला ना. काय समस्या आहेत सोलापूरकरांची? सोलापूरकरांची काय समस्या आहे? पाणी आहे का? काय सगळं काय पाणी आहे का? पाणी नाही, टंचाई आहे. मग कसं करायचं? नमस्कार 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 नमस्कार. काय नाव आपलं? चष्मा खूप छान दिसताय तुम्ही. बोला. तुम्हाला पण कलर लागलाय. आमचा कॅप्टन आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? जगदीश. सध्याच्या सोलापूरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे? मी सांगायचं एकच सांगतो, केंद्रात बीजेपी आणि सोलापुरात बीजेपी असंच पाहिजे. असंच पाहिजे का? का असं पाहिजे? का असं म्हणजे केंद्राकडूनच सगळं निधी येणार ना, केंद्राकडूनच होणार आहे. खासदार आमदार काय करत नाही, सचिवांकडून सगळं होत असतं. ऐका की आतापर्यंत 10 वर्ष दिलं भाजपला सत्ता, त्यांना ना केंद्रातनं निधी आला नव्हता का? इथं आलं की निधी आला, आता रस्ता सगळं ऊन आलं की आता आतमध्ये लोक म्हणते ते कामच केलं लोक नाही. म्हणतात एकच सांगतो, आपण राहायचं म्हणलं बीजेपीला मत पाहिजे. केंद्रात बीजेपी का काँग्रेस काम करत नाही ती का? ताईंचं काम आहे, त्यांच्याबद्दल काय वाद नाही. पण ताईंचं काम तर आहे म्हणतात, ताई पण खासदारकीला थांबली ती. केंद्रात आपल्याला पाहिजे आता बीजेपी, मोदी पाहिजे केंद्रात. बस एवढंच. आता केंद्रातला वेगळा विषय झाला, आता सोलापूरचं सांगा की मला. ते होणार आहे, सोलापूरमध्ये लोकसभेसाठी टप्प्याटप्प्याने होत आहे. टप्प्याटप्प्यात नाही, तोंडावरती आली ती टप्प्याटप्प्यात. पुढच्या आता 5 वर्ष होणारच आहे ना, यांनी कोण करणार तिथून केंद्राने तर होणार ना. बरं असं ह्यांचं मत आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव सुधीर आहे. सोलापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत आहे की राम सातपुते आहेत, काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आहेत. याबद्दल तुम्हाला कोणता नेता कामी पडेल असं मला वाटतंय? मला असं वाटतंय की मला सातपुते साहेब ठीक आहेत, भाजप. का ठीक आहे? कारण की केंद्रामध्ये सत्ता जर बीजेपी असेल तर इथं जर असेल तर काँग्रेस तर विकास होणार नाही. माझ्या हिशोबाने केंद्रामध्ये सरकार बी एकच पाहिजे, इथं बी एकच पाहिजे. केंद्रामध्ये पण म्हणजे भाजपची सत्ता होती, इथं पण भाजपची सत्ता होती. मग कामं झाली नाहीत असं लोकांचं मत आहे. कामं होतील ना. 17 वर्ष झालं आता काम झालं नाही, आता पुढले 5 वर्ष तसं होतील असं वाटतं? मला एक सांगा, 15 वर्षात कामं नाही झाले ते मान्य. मागे 70 वर्षात काय कामं झाले? तेव्हा पण काय कामं झाले? त्यावेळी पण काय? आमचं पहिला मतदान बीजेपीला गेलं. आमचा विश्वास आहे की बीजेपी परत यायलाच पाहिजे. लोक म्हणते ती 70 वर्षाच्या काळामध्ये आहे ना बेरोजगारी नव्हती, आता ती 70 वर्षाच्या काळापेक्षा जास्त बेरोजगारी आता आहे. बेरोजगारी नाहीये. कुठे आहे? मला एक सांगा, प्रत्येक पोराकडे 50 ते 60 हजारचा मोबाईल आहे. मोबाईल त्यांच्या घरच्यांनी दिलाय, ह्यांना कामधंदा नाही, ते असंच फिरते ती सोलापूरमध्ये कुठं पण. पैसे तर पाहिजे विशेष काय पण असू दे, तुम्ही पर मंथला एकेकाळी 200-250 रुपये देऊन 1 GB डेटा घेत होता. आज तुम्हाला पर डेटा म्हणजे ऐका
मुलांकडे मोबाईल आला म्हणलं तर काम भेटलं असं तुम्हाला वाटतंय का? प्रश्न तसा PUBG नाहीये. खेळती ती मुलं तसं नाही, तसं एक नाहीये, तर बाई तसं शिवाय देत होती तिथं ती म्हणत होती सोलापूर मधली पोरं सिगरेट मावा खाऊन फिरते ती काम धंदाच नाही असं म्हणते ती. सगळीकडे चाललंय सगळीकडे चाललंय मग याचं कारण काय? याचं कारण काय? याचं बेरोजगारी वाढल्याने मावा खाणं सिगरेट पिणं हा असं होत नसतो मग हे कसं? पोरांच्या व्यसन संगतीमुळे होत असतो हा, आता कामाला गेलेली पोरं खात नाही ती असं म्हणणं आहे. म्हणजे कामाला गेले पोरं कुठे खातात आमच्याकडे सांगा ना किती पोरं जातात खातात का कोणी खात नाही मग कामाला न जाणारे खाते त्याला तो एक व्यवसाय देऊन टाकला असं वाटतंय. मग ते त्यांच्या संगतीने ते होतात त्यामुळे ते बिघडतात बरं आता सोलापूरकडे येऊया आपण. सोलापूरच्या लोकसभेबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत आहे बीजेपी राम सातपुते फक्त बस BJP. जय श्रीराम नमस्कार नमस्कार बोला. नाव काय? नाव काय? नाव काय? नमस्कार. खूपच झळकून दिसताय सगळ्यापेक्षा भारी तुम्ही दिसायला लागलाय. धन्यवाद आभारी आहे काय आपलं नाव? आमच्या सोलापूर युवकांना असा खासदार पाहिजे जे युवकांसाठी इथं सोलापुरात उद्योगधंदे IT पार्क त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या वाट बघत सोलापुरात बसायला लागू नये हा. पुण्यात जावं लागू नये मुलांना त्यासाठी काय उपलब्ध 8 दिवसाला पाणी येत आहे ते पाण्याची समस्या सोडवली पाहिजे सोलापूरची पोरं सगळे मुंबई पुण्याला तिकडेच पळून जातात आई बाप इथे बसतात त्यांनी महिन्याला पगार पाठवतात तिकडे येते पगार पण पाठवत नाहीत काही लोक. फक्त म्हाताऱ्या माणसांचं शहर झालंय हा. रिटायर लोकांसाठी शहर झालंय पुण्यासारखं कधी सुधारणार आपलं मग असं एखादा रोजगार मिळवून देणारा नेता कोण वाटतंय तुम्हाला? नेता कोणच नाही हो लोकांनी ठरवत असतंय तेच लोक जनता म्हणून हा. तुम्हाला विचारतोय. आम्हीच ठरवत असतं की आम्ही काय हा, करायचं काय आम्ही 2 करायचं? GB डाटा संपवायचा हा. का आम्ही कामधंद्याला जायचं आता का प्रत्येकाला सोलापूर- सरकारी नोकरीच पाहिजे हा, सोलापूरच्या प्रत्येक लोक- पोरी बापाला सरकारी नोकरीला जावायला पाहिजे पण आपलं पोरग काय करतंय दारू पुढे मावा खात फिरतंय हे कोण उत्तर द्यावं शेती पडी काय पोरांना शेती करू वाटत नाही पण शेतकऱ्याने जे कांदा पिकवला यार्डात गेला सरकारने त्याला हे लावलं कोणत्या सरकारने लावलं? भाजपच्या सरकारला दुसरं कोण लावलं सरकार एकच आहे ही चिता ही पट आहे हा. सगळी तसं- मरणार तर शेतकरीच आहे शेवटी तर शेतकरी फक्त मारणार. व्यापाऱ्याचं चालू आहे सगळं जनता काय म्हणते? तेच. कोणतं नेता काम करतंय? लोकांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं तुम्ही पाहिजे म्हणला तर बीजेपी तुम्ही म्हणला काँग्रेस असं तुम्ही आता काय म्हणताय? मी सध्या म्हणतो जो आता सध्या केंद्रात मोदी सरकार येणारच आहे हा. त्यामुळं आता सध्या जर खासदार मोदीचाच असेल तर अजून जास्त निधी आणता येईल जास्त उद्योगधंदे आणता येईल आता जरी गणित त्याला निवडून दिलं तर त्यांना मिळणार आहे किती निधी हा. त्यांची कामं होणार आहेत का हा. भविष्यात हे महत्वाचं आहे म्हणजे केंद्राकडे बघून आहे ना सोलापूर 100% ती गोष्ट खरी आहे. ठीक आहे चालेल. जिसकी लाठी उसका भैस नाव काय? कुठून आहे? कोण आहे सध्या तुमचं खासदार कोण आहे इथलं? माहित नाही. सोलापूरची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे त्याबद्दल तुमचं मत काय? काँग्रेसकडून प्रणिती शिंदे थांबलेली आहे भाजपकडून राम सातपुते थांबलेले आहे ते काय वाटतं तुम्हाला? प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे येईल वाटतं. काय येईल वाटतंय? काँग्रेस सत्ता येईल काम करतील असं वाटतंय का तुम्हाला? चल नमस्कार. काय नाव आपलं? आकाश सुगोरे आकाश सुगोरे कुठून? इथनं MIDC MIDC काय करता सध्या? BCA BCA हा. चालू आहे म्हणा. हा सोलापूरच्या लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली हा. आहे. त्याबद्दल तुमचं मत काय? सर्वसामान्य नागरिक किंवा विद्यार्थी म्हणून हा काय वाटतं कोण येते असं वाटतं तुम्हाला? प्रणिती शिंदे का प्रणिती शिंदेने काम केले असं वाटतं का तुम्हाला? वाटतं त्यांनी सर्वीकडे येते काम भाजपची कामं करत नाही ते का? बघितलंय खासदार कोण आता बघितलं बी नाही हा. नमस्कार. ठीक बाबा बाबा थांब काय करतो मला लावू नको. काय नाव? अभि मुस्के काय कॉलेज? संगमेश्वर कॉलेज संगमेश्वर कॉलेज. किती वर्षाचं आहे? मी 21 वर्षाचा 21 वर्ष. मतदान कार्ड आहे म्हणायचं. सध्या सोलापूरच्या लोकसभेची निवडणूक तोंडावरती आलेली आहे. हो काँग्रेसकडून प्रणिती शिंदे थांबलेले आहे भाजपकडून राम सातपुते थांबलेले आहेत. कोण काम करेल असं वाटतं तुम्हाला? मला तर असं वाटतं की राम सातपुते यावं राम सातपुते यावं. हो. काय यावं त्यांनी? नाही त्यांनी भाजपसाठी लय कार्यक्रम वगैरे घेतलेत भाजपसाठी कामं केली ती. हा भाजपसाठी ते उमेदवार बरं असं वाटतंय मला. राम सातपुते राम सातपुते. कधी बघितलाय का त्यांना? बघितलं की हा काम करतील तसं त्यांना तुम्हाला वाटतं? 100% वाटतं. नमस्कार मित्र काय नाव तुझं? हे बाबा हे मित्र थांबतो. काय नाव? सागर कांबळे काय करतोय तू? काय B.Com फर्स्ट इयरला बीकॉम फर्स्ट इयरला. मला तर 21 वर्षाच्या मोठा आहे तू आता. मतदान कार्ड आहे याचं. हा काय वाटतं सोलापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल? सध्या काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आहेत भाजपकडून राम सातपुते आहे. याबद्दल तुला काय वाटतं कोण यावं असं वाटतंय? राम सातपुते यावं वाटतं राम सातपुतेच यावं वाटतं का? त्यांनी काम करतील का? करतील काम वाटतं मला भेटलाय का कधी? बघितलाय का? बघितलं. चला नमस्कार. नमस्कार. काय नाव? नाव काय? नाव सांग. अपूर्वा.
अपूर्वा बाबरे काय करता इथं कॉलेज कॉलेज फर्स्ट इयर बीकॉम फर्स्ट इयर बीकॉम फर्स्ट इयर म्हणलं तर तुमचं मतदान कार्ड आहे, आता तुम्ही मतदान करू शकताय. सोलापूरची लोकसभेची निवडणूक तोंडावरती आलेली आहे आणि खासदार निवडून द्यायचं चाललंय आता आपलं. मग त्यामधलं आहे ना 2 खासदार आहे ती खासदाराची उमेदवार आहे ती काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आहे ती आणि भाजपकडून राम सातपुते येते. याबद्दल तुम्हाला कोण चांगलं काम करते? प्रणिता शिंदे. प्रणिती शिंदे. हो, का प्रणिती शिंदे? कारण त्यांचं काम माहितीये मला. कधी बघितलं का? हो, बघितलं. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? सुहानी हुच्चे. शिवानी हुच्चे. कुठून? सोलापूर मधून? हा, सोलापूर मधून. काय कॉलेजला आहे का? हा. मस्त रंग खेळताय. सोलापूरच्या लोकसभेची निवडणूक तोंडावरती आलेली आहे, त्यामध्ये आहे ना 2 उमेदवार आहेत ते. त्यामधून कोण येतंय असं तुम्हाला वाटतंय? प्रणिती शिंदे, राम सातपुते असे 2 उमेदवार आहेत. प्रणिता शिंदे. प्रणितीताई शिंदे. काय आवडतंय? कारण ती महिला आहेत म्हणून तुम्ही त्यांना मत देताय का? तसं काय नाही, काम चांगलं करते. काम चांगलं करतात म्हणून देताय का? राम सातपुते काम चांगलं करत नाही असं वाटतं का तुम्हाला? कधी बघितलं राम सातपुते हे नाव ऐकलंय का? हा, ऐकलंय. ऐकलंय. त्याने काम चांगलं करत नाही असं वाटतं का तुम्हाला? हा. असं. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. डोळ्यात रंग गेलाय. काय नाव आपलं? ऐश्वर्या काशीनाथ खेळ. ऐश्वर्या काशीनाथ खेळ. लयच रंग लावले ह्यानी तुम्हाला. हा, मग भाऊ आहे ना. दोन्ही मुलींनी हे दोन्ही मुलींनी लावली. हा. सध्या सोलापूरची लोकसभेची निवडणूक तोंडावरती आलेली आहे. हा. त्याबद्दल एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमचं काय मत आहे? खासदारकीसाठी 2 उमेदवार आहेत. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आहेत, भाजपकडून राम सातपुते आहेत. यामधून आहे ना कोण काम करतंय असं वाटतंय आणि कोण निवडून यावं असं तुम्हाला वाटतं? राम सातपुते. बीजेप आतापर्यंत खूप काही काम केलंय ना, मग राम सातपुते यायला हवे. राम सातपुते यायला हवं. राम सातपुतेने खूप सारे कामं केली असं तुम्हाला वाटतंय? बीजेप केलंय ना आतापर्यंत. खूप सारा भाजपच्या काळात विकास झालाय असं तुमचं म्हणणं आहे, म्हणून राम सातपुते यावं असं तुमचं मत आहे. ठीक आहे, चला. बघ हिथं कलरच आणून ठेवले त्याने. नमस्कार. ठेवा आता मोबाईल. नमस्कार, बोला. काय नाव तुमचं? इरण्णा मठपती आहे. इरण्णा मठपती. इरण्णा कुठला आहे? इथं संगमेश्वर कॉलेज, संगमेश्वर कॉलेजचा आहे. गाव कुठलं? मुंडेवाडी. मुंडेवाडी. सध्या लोकसभेची निवडणूक आलेली आहेत. आता तुम्ही कलर लावताय, असं लोकसभेला कुणाला कलर लावायची इच्छा आहे? बघू, जे नेता आम्हाला चांगलं काम करून देतात त्याला काय. तोंडावरती आलं 2 महिन्यानंतर, 2 महिने झाल्यानंतर बघू पण म्हणणार. 2 महिन्यात जे काय इन्क्रीमेंट होतं त्यावरती डिपेंड आहे ना. म्हणजे 2 महिन्यानंतर 2 महिन्यामध्ये विकास केला तर त्याला निवडून द्या. 5 वर्षामध्ये केला असं नाही. 5 वर्षामध्ये आता सध्या लोकसभेसाठी प्रणिती शिंदे हे थांबलेले आहेत आणि भाजपकडून आहे ना राम सातपुते हे थांबले आहेत. याबद्दल तुम्हाला कोण यावं असं वाटतंय? सध्या तर वरचं तर बीजेपी आहे, खाली पण बीजेपी असायला पाहिजे. काम होत आहे लवकर. खाली एक वर एक म्हणलं तर काम होणार नाही. दोन्ही एकत्रित आले तर काम होतील. केंद्रात आता भाजप आहे म्हणून तुम्हाला नाही तर पण भाजपाच्या हातात. भाजप म्हणजे राम सातपुते आहे. राम सातपुते. राम सातपुते. चला. ए बाबा, काय करतोय हे? नमस्कार. नमस्कार सर. काय नाव तुमचं? माझं नाव अनिकेत फटाटे. हा. मी संगमेश्वर महाविद्यालयात शिकत आहे. आज सोलापूरची परिस्थिती पाहता दोन्ही उमेदवारांनी सोलापूरची लेख आणि ऊसतोड कामगाराचा मुलगा या गणितातून बाहेर येऊन सोलापूरच्या विकासावर बोलावं असं माझं मत आहे. पण अलीकडे विकासावर न बोलता घराणेशाही आणि धर्मावर राजकारण सुरू आहे. ज्या वेळेस घराणेशाही आणि धर्माचं सोडून ज्या वेळेस आपला भारत किंवा आपला महाराष्ट्र, आपला सोलापूर जिल्हा या समीकरणातून बाहेर येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने सोलापूर असू दे, महाराष्ट्र असू दे किंवा भारत असू दे, तेव्हाच महासत्ता होईल. धन्यवाद. जो जनतेचा तो आपला असं तुमचं मत आहे? जो ग्राउंड अटॅचमेंट आहे, ज्याला सामान्य जनतेचं चिंता आहे, कळवळ आहे, जो सामान्य जनतेला आपल्या घर कुटुंबासारखं जपतो, आपले कुटुंब आपली जबाबदारी जो समजतो, जो प्रतिनिधी आपल्या सर्वांचा प्रश्न मांडू शकतो, असा प्रतिनिधी सोलापूरला पाहिजे. काय नाव तुमचं? माझं नाव बसवराज. बसवराज. माझं नाव बसवराज कोगनुरे. काय करताय इथं? मी संगमेश्वरला एमकॉम ला सध्या. सोलापूरची लोकसभेची निवडणुका तोंडावरती आलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सोलापूरचं खासदार निवडून द्यायचं असं ठरलंय. कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय? निवडून कोण पण आलं तरी सोलापूरचा विकास होणं महत्वाचं आहे. सोलापूरच्या युवकांचे प्रश्न सुटणं महत्वाचं आहे आणि सोलापूरच्या सर्व बाजूने विकास होणं महत्वाचं आहे. कारण सोलापूरच्या एवढ्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये विकास फार कमी झाला आहे. विकास होणं महत्वाचं आहे. कोणता पक्ष का खासदार होईना, फक्त लोकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि समाजातील सर्व स्तरातील प्रश्न सोडवायला पाहिजे. नाव तुमचं? अथर्व शिंदे. अथर्व काय करतोय सध्या? बीकॉम मार्केटिंगला 3rd इयरला. फॉर्मला. हो. सध्याची लोकसभेची निवडणूक तोंडावरती आलेली आहे.
आणि काही दिवसात खासदार निवडून येतील. त्यामध्ये काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आहेत, तर भाजपकडून राम सातपुते आहेत. यामधला कोणता चेहरा तुम्हाला चांगला वाटतो? राम सातपुते. राम सातपुते. का राम सातपुते चांगला वाटतो? कारण भाजप 405 यावर्षी होणारच त्यासाठी. म्हणून काँग्रेसने काही काम केलं नाहीत माझ्याकडे. इतकं इथं भाजपची सत्ता होती 10 वर्ष, त्यांनी काम केलं असं तुम्हाला वाटतं का? कम्पेअर म्हणजे 70 वर्षामध्ये काम केलं आणि जे 10 वर्षामध्ये काम केलं त्यामध्ये कम्पेअर केलं तर भाजपने जास्त काम केलं. 70 वर्षाचा आणि 10 वर्षाचा जर हिशोब काढला तर भाजपनं खूप सारे काम केलं असं तुमचं म्हणणं आहे. हा म्हणजे असं नाही की काँग्रेसने काम नाही केलं पण जेवढं करावं तेवढं नाही केलं, तेवढं भाजपने करून दाखवलं. आणि हिंदुत्ववादी आहे ना, थोड्या दुसऱ्या जातीतला नाही एकत्र करणारा पक्ष आहे भाजप. त्यासाठी तुम्हाला भाजपच येणार म्हणजे येणार. सध्याच्या बेरोजगारीवरती काय बोलत? बेरोजगारी ते आपल्यावर आहे ना. आता मी शिकलो, माझ्या हातात जॉब लागायचं का नाही? का तुम्ही लावून देणार मला जॉब? नाही, ते आपल्या हातात आहे. हा. युवकाच्या हातात आहे. बेरोजगारीला सरकार कारणीभूत नाही सरकार असं कारणीभूत नाही. तुम्ही शिकाल तर तुम्हाला जॉब भेटेल. हो खूप सारे मुलं शिकून बसलेले आहेत, ते स्वतः जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, स्वतः जबाबदार आहे. ते बाहेर जाणार नाही तर त्यांना जॉब कसं भेटणार? बरं ठीक आहे, त्यांना बाहेर गेले म्हटलं तर आहे ना, आपली पोरं बाहेर जातात का? पण आपल्याला इथंच का रोजगार भेटत नाही असं तुम्हाला वाटतं? आता तसं सोलापूर डेव्हलप नाही आहे. आपण ते डेव्हलप कोण करणार आता? डेव्हलप आता भाजप सरकारच्या हाती अजून एकदा सत्ता आली की अजून डेव्हलप होत आहे. चालेल मला. कुठून आहे? कुठून? मोहोळ तालुका. मोहोळ मधून मतदारसंघ हाच लोकसभेचा हाच लोकसभेला काँग्रेसकडून प्रणिती शिंदे तर भाजपकडून राम सातपुते. कोणी असं तुम्हाला वाटतं? 101 प्रणिताई शिंदे येणार आहे, त्यात काही विषय नाही. कारण ताईचं जे काम आहे आपण बघितलं असलं तर पक्षामध्ये असेल तर भरपूर चांगलं काम आहे. आणि प्रणिताई जर आले तर सोलापूरचा भरपूर विकास होईल. कारण तुम्ही जर पाहिलं असेल 10 वर्ष झालं आपल्याकडे भाजपची सत्ता आहे, तर तुम्ही तुमचा स्वतः विचार करा सोलापूरमध्ये काय आहे. तुम्ही असं बदल बघितला, स्मार्ट सिटी झाले, पण स्मार्ट सिटी सारखं बाकीच्या जे स्मार्ट सिटी आहेत त्यापेक्षा आपल्या सोलापूर विकास थोडा खाल्ला. त्यामुळे ताई जर आल्या तर 100% अजून भरपूर विकास होईल असं मला वाटतं. असं वाटतं. नमस्कार. आम्ही यांच्या मताशी सहमत नाही आहे. त्यांच्या मताचे- हा, मग काय? आम्ही यांच्या मताशी सहमत नाही आहे. काँग्रेसने जवळपास खूप सारं करप्शन केलंय, तर असं नाही व्हायला पाहिजे. आता यावेळेस बीजेपी निवडून यावं, कारण की मागच्या जेव्हा बीजेपी निवडून आले बरेचसे नवीन गोष्टी आपण बघितल्या गेल्या होत्या. G20 पण आपण बघितलं होतं. 20 देश आपल्यासोबत आले होते एकत्र करून. ते काँग्रेसवाल्यांवरती विश्वास ठेवू नका, हे असं माझं मत आहे. धन्यवाद. नमस्कार. काय नाव आपलं? तुषार रमेश अवताडे. सध्या लोकसभेची निवडणूक तोंडावरती आलेली आहे, त्याबद्दल तुमचं मत काय? सध्या आपण पाहतोय गेल्या 10 वर्षापासून आपल्या सबंध भारत देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत आहे. आज आपण पाहतोय गेल्या 70 वर्षामध्ये काँग्रेसनं या भारताची सत्ता गाजवली, काम केलं या ठिकाणी. बरेच प्रश्न मार्गी लावले. रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सोलापूरच्या लोकसभेत तुम्हाला कोणता खासदार हवा? तुम्हाला काय वाटतं? प्रणिती शिंदेसारखं कणखर रणरागिणी सोलापूरला जर राबली तर नक्कीच भारताच्या संसदेमध्ये एक चांगला रणरागिणीचा आवाज तिथे घुमेल आणि युवकांच्या युतींच्या प्रश्नांना नक्कीच वाचा पडेल.